हाय, हॅलो, नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आम्ही आता चाललेलो आहोत ज्योतिबाच्या दर्शनाला. तर चला पुढे दाखवते तुम्हाला आम्ही दर्शन कसे घेतले काय ज्योतिबाचे. तर गाडी साईडला लावली आम्ही आता पार्किंगला आणि चाललो आहोत आता ज्योतिबाच्या मंदिराकडे. इथे पार्किंग आहे आणि आता इथून आम्ही चाललेलो आहोत सगळे. हा बघा आमचा छोटू. चला तर तुम्हाला पुढे दाखवते आता आम्ही कसे दर्शन घेतले काय. पण छोटू बघा कसा चालतोय, तो भावाचा मुलगा आहे. आता मंदिराच्या आतमध्ये एंट्री करत आहोत. बाहेरूनच तुम्हाला दाखवत आहे. आम्ही हे फूल वगैरे गुलाल वगैरे इथून घेतला, चप्पल वगैरे ते लावले. आणि हे पहा माझी मम्मी पण घेत आहे आणि मी पण घेतलं, गुलाल वगैरे घेतला. चला तर आता मंदिराकडे जाऊया आपण. खूप रविवार असल्याने खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले, आतमध्ये काही जाता नाही आले. हे पहा ज्योतिबाचे मंदिर, कसली गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. त्यामुळे दर्शन काय आतमध्ये जाऊन घेता आले आणि आम्ही बाहेरूनच गुलाल वगैरे उधळला ज्योतिबाच्या नावानं चांगलं झाले म्हणून. फुल वगैरे इथं ठेवले, नारळ वगैरे इथंच पाहिला, गुलाल पण इथंच टाकलेला आहे. खूप गर्दी होती. आता माझा मुलगाही गुलाल उधळत आहे. आम्ही सर्वांनी एक एक जणांनी गुलाल उधळला. गुलाल उधळत आहे. दर्शन करून खूप छान वाटले. फोटो वगैरे आम्ही काढले सर्वांनी. माझी मम्मी पण गुलाल उधळत आहे, पाया पडते. हा माझा छोटा मुलगा, तोही गुलाल उधळत आहे. सर्वांनी गुलाल उधळून मग आता दर्शन वगैरे करून आम्ही आता निघणार आहोत थोड्या वेळात. माझी फॅमिली. चला तर आम्ही आता निघत आहोत. बाहेरच्या आवारामधून तुम्हाला दाखवते कसं काय ते. बाहेरील परिसर मंदिरच्या बाहेर. चला तर आता आम्ही निघत आहोत. जाता जाता मला उखळ घ्यायचे होते, जे पारंपरिक पद्धतीचे असते ते मी घेतले आणि आता निघालो. हे पहा उखळ घेतले,